खासदार संजय राऊतांनी पुन्हा काल राज ठाकरेंची भेट घेतली आहे। राज ठाकरेंच्या निवासस्थान शिवतीर्थ इथं दोघांमध्ये भेट झाली आहे। तर तिकडे मनसे नेते बाळा नांदगावकरांनी देखील मातोश्रीवरती जात उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंची युती कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येते। राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची लगबग सुरू आहे। प्रत्येक पक्ष आपापल्या जागा वाटपासंदर्भात भेटीगाठी घेत आहे। त्यातच मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र लढण्याची चर्चा सुरू आहे। त्यावरती काल फडणवीसांनी खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे। ऐकीव गोष्टींवरती मी कधीही बोलत नाही अशी प्रतिक्रिया ही फडणवीसांनी दिली आहे। ऐकीव गोष्टींवर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही आणि आमचं एक तत्व पक्का आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे लढल्या जातात। मात्र राज्यामध्ये तीनही पक्ष आम्ही एकत्रित आहोत। आमची महायुती आहे, ही महायुती कायम राहणार आहे। 5 वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि 5 वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची महायुतीच तुम्हाला पाहायला मिळेल। मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी ठाकरेंची शिवसेना अद्यापही आग्रही असल्याचं समोर आलंय। शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेमध्ये भाजपला रोखायचं असेल तर मवियाच्या मतांची फाटाफूट होऊ नये अशी भूमिका राऊतांनी राहुल गांधींकडे मांडल्याची माहिती समोर येते। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप पेटलेल्या वादानंतर आता भाजप इथं स्वबळाच्या तयारीत असल्याची माहिती आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंचे कार्यकर्ते भाजप फोडत असल्याचा आरोप होता। या वादावरती पडदा पडल्यानंतर आता भाजपकडून मात्र स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू आहे। श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप स्वबळाची तयारी करत असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिले। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप सर्व 122 प्रभागांसाठी तयार असल्याचं सूचक वक्तव्य हे रवींद्र चव्हाणांनी केलंय। स्वबळाचा नारा दिला जाणार आहे कल्याण डोंबिवलीत। मी भाषण फार विचार करून दिलं। मी भाषण करताना मी असंही म्हटलं की कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागा आहेत आणि 10,000पेक्षा जास्त सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि ह्या सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाला असं वाटतंय यापैकी बऱ्याच जणांना की आपल्याला नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे। स्वाभाविक आहे हे वाटणं, परंतु या निवडणुकांकडे तुम्ही थोडंसं वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील जागा वाटपासंदर्भामध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। सांगलीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे। आज दुपारनंतर होणाऱ्या या बैठकीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आमंत्रण नाहीये। त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी सांगलीमध्ये स्वतंत्र लढणार असल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मिरजमध्ये आज इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत। तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सांगलीमध्ये एकत्र लढतील अशीही शक्यता आहे। त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सत्ता राखणाऱ्या अजित पवारांनी पुणे महापालिकेमध्ये निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी नवा डाव टाकल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांनी काँग्रेसची हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला असून त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटलांशी फोनवरून चर्चा केली। दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा सुरू झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। काँग्रेसने देखील अजित पवारांच्या या भूमिकेचं स्वागत केलंय। आत्तापर्यंत या 2-3 दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून सेना उद्धवसाहेब ठाकरेंचा गट असेल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस, आम्ही जागांवर आता जवळजवळ आम्ही 15-20 प्रभाग पूर्ण केलीत। आता जर यांचा प्रस्ताव आला तर त्या अनुषंगाने पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते असतील, सिटिंग मेंबर असतील, या सर्वांचं पक्षाचं हित जपत असेल तर निश्चितच स्वागत करू। दरम्यान अजित पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सतेज पाटलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय। पाहूयात। अजून आमची चर्चा झालेली नाही। आज एक प्राथमिक बैठक पुण्यामधल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांशी माझी झालेली आहे। महाविकास आघाडी म्हणून 2 बैठका आमच्या ऑलरेडी पुण्यात झालेल्या आहेत
आणि आमची प्रायोरिटी असणार आहे, कारण की महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे, कारण की शेवटी 165 सीट जागा तिथं आहेत आणि आमच्याकडं काँग्रेस पारंपरिक पद्धतीनं अनेक लढाया तिथं करत आलेल्या, अनेक वर्ष शिवसेना तिथं लढत आलेली आहे, पवारसाहेबांची ताकद तिथं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून लढणं ही आमची पहिली प्रायोरिटी, प्राथमिकता त्या ठिकाणी असणार आहे. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार की नाही हा सवाल आता उपस्थित झालाय. मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावरती होते आणि त्या दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ देखील भेटण्यासाठी गेले होते. मात्र गिरीश महाजन कोणतीही चर्चा न करताच मुंबईसाठी रवाना झाले आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. त्यामुळे युतीच्या चर्चेसाठी राष्ट्रवादीचे नेते अजूनही वेटिंगवरती असल्याचं चित्र आहे. नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निकालानंतर काल वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नगरपरिषद आणि नगरपालिकांमध्ये कुठे कमी पडलो याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. येणाऱ्या महापालिका निवडणुकांचं सूत्र कसं असेल याचाही देखील आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तर या बैठकीला राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, त्याबरोबरच अतुल सावे, आशिष शेलार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. भाईंदरमध्ये भाजपचे नेते अजय सिंग यांनी अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषद घेत हा प्रवेश जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे. याआधी ईव्हीएम मशीन, आधार कार्ड आणि प्रशासनातील अधिकारी सर्व त्यांचे, आपले फक्त प्रभू राम. यामुळे आपण पूर्णपणे देवाच्या भरवशावरती असल्याचं हुसेन यांनी म्हटलंय. क्योंकि भाजपा वाले बोलते ना हम 70 सीट चुन के लाए, शिवसेना बोलती हम 50 सीट चुन के लाए, तो 120 तो इतनी होगी तो हम लोग कहाँ जाएंगे. तो जाति भी इनकी, आधार कार्ड भी इनका, प्रशासन भी इनका, मशीन भी इनकी, आपका हमारा कौन है? खाली भगवान. जय श्री राम. मतलब भगवान के भरोसे आप लोगों को लड़ाई लड़नी है, सिर्फ वही आपकी हमारी नैया पार लगा सकता है. परदेशात जाऊन भारत सरकारवरती टीका करण्याची परंपरा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी कायम ठेवली आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमधून राहुल गांधींनी भाजप आणि मोदी सरकारवरती हल्लाबोल केला. देशामध्ये लोकशाहीवरती हल्ले सुरू आहेत, निवडणुका निष्पक्ष राहिलेल्या नाहीत, यंत्रणा भाजपनं ताब्यात घेऊन त्याचा दुरुपयोग सुरू केलाय, अशी टीका राहुल गांधी यांनी बर्लिनमधून केली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसचा खरं तर विजय झाला होता, मात्र मतचोरीनं आमचा पराभव केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. भाजपनं देशाच्या गुप्तहेर यंत्रणा सीबीआय, ईडी आपल्या हाती घेऊन त्याचा दुरुपयोग कसा केला, असा देखील आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे. We actually don't feel that the Maharashtra election was fair. There is a full-scale assault taking place on the institutional framework of our country. We asked direct questions to the Election Commission. I mean, I don't know if you've seen that press conference. Brazilian woman is voting in Haryana. I mean, is on the voting list 22 times in Haryana. One woman is voting 200 times in one polling booth. And when we're asking these questions to the Election Commission, we're not getting a response. So that's one aspect of it. That when you look at our intelligence agencies, you look at the CBI, you look at the ED, they've been weaponized. Look at the number of cases that the ED and the CBI have against BJP people. You'll find the answer 0. Right? And look at the number of cases they have against people who oppose them, and you'll find that pretty much most of them are political cases. And so there is a weaponization of the institutional framework. There's a capture of the institutional framework. If you're a large businessman and you try to support the Congress party, you're threatened. The ED, the CBI, these people land up. So there is an atmosphere in India where the institutions are not performing the role that they should be performing.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पालिकेचे कान टोचलेत. वाढत्या हवा प्रदूषणावरून उच्च न्यायालयानं पालिका आयुक्तांना समन्स बजावलाय. खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून न्यायालयानं नाराजी दर्शवली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना आजच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबईतील खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालयानं सुमोटो याचिकाही दाखल केली आहे आणि हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरती उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ, IITतील तज्ज्ञ आणि निवृत्त प्रधान सचिवांचा समावेश असलेली एक समिती देखील मुंबई उच्च न्यायालयानं स्थापन केली आहे. मुंबईतील लोकल प्रवाशांना आता रेल्वेच्या दारामध्ये लटकता येणार नाहीये. मध्य रेल्वेच्या मुंब्रा दिवा दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालातील शिफारसींची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या रेल्वे डब्यांच्या पन्हळीची जागा ही बदलण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या दरवाजाच्या पन्हळीला धरून उभं राहता येणार नाही. सध्या 2 ते 3 डब्यांमध्ये प्रायोगिक तत्वावरती बदल करण्यात आले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.